सोनियाचे मणी आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे गोविता ओविता सुखे गोविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता ओल्या अंगणी नाचता होती माझीच नात रे आता विसाव्याचे क्षण कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे पहिला तले हौसा माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी आता विसाव्याचे क्षण डॉक्टर नरेंद्र परसरामजी पाटील हे नंदुरबारवरून या हिंगणघाटच्या मोक्षधामला आलेले आहेत. त्यांनी सक्रिय त्यांची ही भेट आणि त्यांनी इथलं पतंजली योग परिवाराचं काम बघितलं आणि ते अत्यंत कौतुक केलं. काय म्हणता डॉक्टर साहेब? जय श्रीराम. पतंजलीचे सर्व साधक परिवार यांचं मी या नंदुरबारवरून हिंगणघाटला या ठिकाणी आलो होतो आणि सन्माननीय राजा महाराज यांनी सांगितलं की पहाटे 5 वाजता या मोक्षधाममध्ये म्हणजे या स्मशानभूमीमध्ये खूप स्वच्छता कार्य खूप सुंदर असं चालतं आणि मी आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलो पहाटे 5 वाजता आणि बघितलं की पतंजली योगपीठचे सर्व साधक येऊन अशा ठिकाणी मी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत असतो, पण मोक्षधाममध्ये स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करण्याचा हा योग मलाही पतंजली योगपीठच्या या सर्व साधकांमुळे आला आणि मी त्यांना प्रश्न विचारला की आपण असं का म्हणून करतायत किंवा काय याच्या मागचा उद्देश. तर ते म्हटले की ज्यावेळेस कोणी दिवंगत होतं तर वेगवेगळ्या गावातली लोक ह्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये येत असतात, तर आपल्या गावाच्या या स्मशानभूमीमध्ये या मोक्षधामापासून आपल्या गावाची स्वच्छतेची सुरुवात झाली पाहिजे अशा पवित्र भावाने या वणा नदीच्या काठी असलेल्या या मोक्षधाममध्ये पतंजली योगपीठच्या सर्व साधकांनी जे उत्तम प्रकारे हे अभियान चालवलेलं आहे त्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. जास्तीत जास्त हिंगणघाटवासियांनी अशा या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. त्याचं जे पूर्णकालीन सत्र होतं आता विसाव्याचे क्षण कधी
माझे पैलातले हौस, माझे पैलातले हौस, डोलत घेते त्याच्या जळी.